नमस्कार, ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी खानदेशी पद्धतीने गंगाफळाची भाजी। ही भाजी तुम्ही वरणपोळीसोबत तोंडी लावायला किंवा अशी पोळीसोबत भाकरीसोबत खायला बनवू शकतात। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी गंगाफळ घेतलेलं आहे। गंगाफळ थोडं असं हिरव्या पाठीचं घ्यायचं, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर मग त्याचे काप करून घेऊ। आता आपण अशा पद्धतीने गंगाफळ कापून घेऊ। तुम्ही हवं तसं कापू शकतात। थोडे जाडसर कापलं तरी पण चालेल, बारीक कापलं तरी पण चालेल। जर थोडं बारीक कापून घेतलं तर भाजी लवकर शिजते, त्यासाठी थोडंसं बारीक कापलं तर चांगलं। चला मग आता भाजीला आपण एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी हिरव्या मिरच्या, थोड्या कोथिंबीरच्या काड्या, लसूण, धने आणि आलं घेतलेलं आहे। सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडं जाडसर असं फिरवून घ्यायचं। थोडंसं जाडसर फिरून झाल्यानंतर आता भाजीला आपल्याला लागणार आहे गंगाफळ, जे वाटून घेतलेलं आपण वाटण आहे ते पण तयार करून घेतले। त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। गॅस पेटवायचा, गॅसवर कढई ठेवायची। कढई तापली का त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलेले आहे। गंगाफळच्या भाजीला थोडं तेल जास्तीचं टाकायचं, छान चव लागते। त्यानंतर तेल तापलं का मग मोहरी टाकायची, जिरे टाकायचे। त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता छान तडतड झाला का मग जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकायचं। आता याला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये। मस्त छान सुगंध येईल तिथपर्यंत तर चांगलं परतत राहायचं। गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची। बघा अशा पद्धतीने छान कलर बदलला का मग त्यामध्ये टाकायची हळद, गरम मसाला आणि मिक्स करायचं। तुम्ही जर वाटणामध्ये अख्खे धने नाही घेतले तर मग धना पावडर पण टाकून घ्यायची। त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकायची। पुन्हा छान मिक्स करायचं। व्यवस्थित चांगलं मिक्स केलं का मग गंगाफळ त्यामध्ये टाकून घ्यायचं। गंगाफळ टाकल्यानंतर छान मिक्स करायचं। आता मस्त छान व्यवस्थित मिक्स करायचं। सर्व मसाले लागले पाहिजे मस्त गंगाफळाला। असं तेलामध्ये 1 मिनिट चांगलं शिजू द्यायचं। आता गंगाफळ व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं 1-1 मिनिटांनी। असं छान मिक्स करून घेतलं ना की मग भाजी पण कढईला चिटकत नाही। त्यानंतर बघा आता थोडंसं पाणी सुटतंय भाजीला। आपण अजून थोडं पाणी टाकून घेऊ। एकदम जास्त नाही पाणी टाकायचं, थोडंच टाकायचं पाणी। पाणी नाही टाकलं तरी पण ही भाजी शिजते, पण खूप वेळ लागतो, त्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा एकदम जास्त पाणी नाही टाकलं आहे, थोडंच टाकलं आहे। आणि स्टीलची कढई असल्यामुळे भाजी कढईला चिटकते, त्यासाठी आपण थोडं पाणी टाकलेलं आहे। बघा आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर झाकण ठेवलं। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट भाजीला पुन्हा चांगली शिजू द्यायची। बघा 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण काढलेले। बघा आता भाजी जवळपास 70 ते 80% शिजलेली आहे। आता आपण भाजीमधलं जे पाणी आपण टाकलेलं होतं ते थोडं आटेल तिथपर्यंत आता भाजीला पुन्हा शिजवून घेऊ। आता भाजीवरती झाकण ठेवायचं नाही। बघा आता पाणी पण आटते आणि जवळपास पूर्ण आता गंगाफळ आपलं शिजलेलं आहे। मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने किंवा रईने तुम्ही ही भाजी घोटून पण घेऊ शकतात। चेक करून घेऊ। बघा आता सर्व गंगाफळ मस्त छान शिजलेलं आहे। गंगाफळ कापताना ना गंगाफळाची जी साल असते ना ती काढायची नाही। गंगाफळची साल जर काढली ना तर भाजीला चव लागत नाही, त्यासाठी सालीसकटच गंगाफळ कापायचं। बघा आता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे। त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित चांगलं मिक्स केलं का मग गॅसची फ्लेम त्यानंतर बंद करायची। बघा मस्त अशी आपली झटपट गंगाफळाची भाजी बनून तयार आहे। तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा
तोंडी लावायला पण ही भाजी बनवू शकतात. वरणपोळीसोबत तर ही भाजी खूप छान लागते खायला. भातासोबत पण नुसती छान लागते. आणि बघा मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत गंगाफळाची भाजी तयार आहे. तुमच्याकडे या भाजीला कोणती भाजी म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवरील सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.